डायबिटीस बरा होतो का? आता याच्यामध्ये पहिल्यांदा सांगेन डायबिटीस मध्ये दोन प्रकार आहेत, एक टाईप 1 आणि टाईप 2. आता टाईप 1 याच्यामध्ये पॅनक्रियामध्ये इन्सुलिन तयार करायची क्षमता नसते, त्यामुळे आयुष्यभर इन्सुलिन घेणं हे करावंच लागतं. त्यामुळे टाईप 1 बरा होतो का? तर टाईप 1 बरा होतो अशी अजून काही संशोधनं नाहीत, त्यामुळे टाईप 1 पूर्णपणे बरा होत नाही. टाईप 2 हा काय, तर तो 20 वर्षानंतर येतो. म्हणजे काय, तर माझ्या चुकीच्या जीवनशैलीमुळे हा येणारा आजार आहे. म्हणजे आहार, विहार, विचार ह्याच्यामध्ये काहीतरी असंतुलन झालं, त्याच्यामुळे शारीरिक रचना गडबडल्या आणि याचा परिणाम काय, तर माझं साखरेचं नियंत्रण बदललं. मग त्याच्यामध्ये फॅटी लिव्हर असू शकतं, फॅटी पॅनक्रिया असू शकतो, इन्सुलिन रेझिस्टन्स असू शकतो, या तीनपैकी काहीतरी गोष्टी असू शकतो. आता जर चुकीच्या जीवनशैलीमुळे या तीन गोष्टी बिघडल्यात, तर पुढल्या 3 महिन्यात मी ती जीवनशैली जर करेक्ट झाली तर 100% टाईप 2 डायबिटीस 100% बरा होतो. अशी माझ्या बरोबर आता 1,00,000 पेक्षा उदाहरणं आहेत, ज्यांच्या गोळ्या इन्सुलिन पूर्णपणे बंद झाल्यात आणि ते डायबिटीस राहिलेले नाहीत. स्वतःचं नियंत्रण स्वतःकडे आहे आणि ते दिवाळीमध्ये छान दिवाळी खात आहेत आणि आंब्याच्या सीझनमध्ये भरपेट आंबे खात आहेत. त्याही पलीकडे त्यांची जी टॉलरन्स टेस्ट म्हणतात ती सुद्धा आपण घेतो. ग्लुकोज टॉलरंट टेस्ट, ज्याच्यामध्ये 15 चमचे साखर त्यांना खायला दिली जाते आणि त्यांची शुगर लेवल चेक करतो. ती जेव्हा 140च्या खाली येते म्हणजे त्यांची साखरेची नियंत्रण परफेक्ट झाली, असं हजारो रोल मॉडेल आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे टाईप 2 डायबिटीस हा 100% बरा होतो, कारण तो जीवनशैलीचा आजार आहे. जीवनशैली करेक्ट केली तर टाईप 2 डायबिटीस पूर्णपणे बरा होतो.